निवडणूक आयोगासमवेत विरोधकांची सलग दुसऱ्या दिवशी बैठक सुरू आहे। त्यातले महत्त्वाचे अपडेट सुद्धा आपण बघतोय। निवडणुका पुढे ढकलण्याची ठाकरे बंधूंनी या बैठकीमधून मागणी केलेली आहे। त्रुटीसह जर निवडणुका घ्यायच्या असतील तर निवडणुका कशाला घेता, डायरेक्ट इलेक्शन फॉर सिलेक्शन करून टाका, असं उद्धव ठाकरे यांनी या बैठकीमध्ये म्हटलं। राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी दाखवत का नाही असा सवाल सुद्धा राज ठाकरे यांनी या बैठकीमध्ये उपस्थित केलाय। मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी नेमकी कशासाठी केली जाते असाही सवाल त्यांनी उपस्थित केल्याचं आपण बघू शकतो। ही बैठक सध्या सुरू आहे। अनेक आरोप केले जात आहेत निवडणूक आयोगावर, अनेक मुद्दे मांडले जात आहेत आणि त्यातलेच महत्त्वाचे मुद्दे नेमकं कोण कोण बोलतंय, शिष्टमंडळातले कोण कोण नेते बोलतायत ते आपण सध्या बघतोय। निवडणूक आयोगासोबत विरोधकांची ही बैठक, सलग दुसऱ्या दिवशी ही बैठक सुरू आहे। तर बैठकीमध्ये राज ठाकरेंनी नेमके काय आरोप केलेले आहेत बघूयात। मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी नेमकी कशासाठी, राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी का दाखवली जात नाही, निवडणूक आयोगाने जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा, राज ठाकरेंचे आपण सवाल या बैठकीमध्ये त्यांनी केलेले बघतोय। सत्तेतील 3 पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही असंही त्यांनी निवडणूक आयोगाला म्हटलं। बाळासाहेब थोरात 8 टर्म 90,000 मतांनी जिंकतात, यंदा लाखानं कसे पडले, आम्हाला याद्या द्या, आम्हीही शहानिशा करू असंही राज ठाकरेंनी मागणी केलेली आहे। मतदार यादीमध्ये घोळ असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला सांगा, आम्ही तयार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकला अशी ही मागणी त्यांच्याकडून केली गेलेली आहे। तर आपण बघतो ही बैठक सध्या सुरू आहे। अनेक महत्त्वाच्या विषयांवर यामध्ये चर्चा सुरू आहे। निवडणुकीमध्ये झालेला घोळ, दुबार मतदार नोंदणी या संदर्भात अनेक जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, मुद्दे आहेत, ते शिष्टमंडळातील महत्त्वाचे नेते आहेत ते मांडतात। आपण राज ठाकरेंनी जे काही सवाल उपस्थित केलेले होते निवडणुकी संदर्भात, निवडणुकीमध्ये झालेल्या घोळासंदर्भात, ते सुद्धा आपण बघितलेले आहेत। तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आरोप केलेले आहेत या बैठकीच्या माध्यमातून, तेही बघूयात। चोकलिंगम आणि राज्य निवडणूक आयोग म्हणतं आमची जबाबदारी नाही, आम्ही नेमकं कुणाशी बोलायचं, खरं तर चर्चा सुरू होते आणि निवडणूक आयोग जो आहे ती खरं तर निवडणूक आयोगाकडनं उत्तरं दिली जात आहेत। महत्वाचं हेच आहे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह सगळे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत, मात्र शरद पवार आजच्या या बैठकीमध्ये उपस्थित नाहीत। आत्ताचं अपडेट हे आहे की व्हीव्हीपॅट बद्दलचा मुद्दा जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपस्थित केलेला आहे। व्हीव्हीपॅट नसतील तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। दुसरं म्हणजे निवडणूक आयोग हा काही राजा हरिश्चंद्र नाही अशी थेट टीका दोन्ही अधिकाऱ्यांच्या समोर उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। बॅलेटवर निवडणूक घेतली तर जास्त दिवस लागत असले तर लागू देत अशी रीव उडलेली आहे राज ठाकरे यांनी। ठाकरे बंधू आपल्याला माहित आहे 8व्यांदा आज खरं तर एकत्र आलेले आहेत। यापूर्वी 7 वेळा ते एकत्र आलेले होते। निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याशिवाय दुसरं काय काम आहे असं राज ठाकरे यांनी म्हणत व्हीव्हीपॅटचा मुद्दा उपस्थित होतोय। त्याचबरोबर जर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला लागत असतील तर निवडणुका घ्या असं देखील म्हटलेलं आहे। इतर नेते देखील उपस्थित आहेत, काँग्रेसच्या वतीनं विजय वडेट्टीवार देखील उपस्थित आहेत। यादीमध्ये घोळ आहे तर मग निवडणूक पारदर्शकपणे कशा पद्धतीनं होईल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा अशी मागणी केलेली आहे। त्याचबरोबर एका पक्षाला पाहिजे तशी वॉर्ड रचना झालेली आहे, तशा पद्धतीनं वॉर्ड रचना होणं हे पूर्णपणे चुकीचं आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे। तर जयंत पाटील असं म्हणतायत आम्ही सगळे पुरावे दिले आहेत, मग ते तुम्हाला पटत आहेत की नाही याचा उत्तर खरं तर द्यावं निवडणूक आयोगानं असं म्हटलेलं आहे। प्रामुख्यानं हेच आहे की काल जी चर्चा झाली होती त्या चर्चेच्या आधारेच आज पुन्हा एकदा ही चर्चा सुरू आहे। राज्य निवडणूक आयुक्त जे आहेत दिनेश वाघमारे आणि त्याचबरोबर मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम हे दोघंही त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जवळपास 40 मिनिटांपेक्षा जास्त काळ झालेला आहे। निवडणूक आयोगासोबत ही सगळी चर्चा सुरू होऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची अजून घोषणा झालेली नाही आहे। मात्र त्यापूर्वी कालचा दिवस आणि आजचा दिवस हा महत्वाचा म्हणावा लागेल की सगळी ही चर्चा होते। 1 जुलैपर्यंतची आकडेवारी आम्ही ग्राह्य धरू असं म्हटलेलं होतं। आपल्याला माहिती आहे ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुका झालेल्या होत्या राज्यातल्या आणि त्या निवडणुकांनंतर मतदार यादी जी होती ती मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नव्हती आणि ही मतदार यादी गुप्त ठेवण्यामागं काय हेतू आहे असा सवाल उपस्थित केलेला आहे महाविकास आघाडीतल्या आणि सहयोगी पक्षातल्या सगळ्या नेत्यांनी। त्यामुळं
याबाबतची जोपर्यंत उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत खरं तर निवडणूक आयोगाला धारेवर धरलं जातं ह्या सगळ्या नेत्यांकडून असं म्हणावं लागेल. आणि प्रामुख्यानं सगळेच नेते त्या ठिकाणी बोलतायत. विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, त्याचबरोबर राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे देखील या शिष्टमंडळामध्ये आहेत. थेट उद्धव ठाकरे यांनी प्रहार केला आहे निवडणूक आयोगावर की तुम्ही राजा हरिश्चंद्र नाही आणि व्हीव्हीपॅट जर कमी पडत असतील, कारण आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट हा खरं तर वापरला जात नाही. मात्र जर व्हीव्हीपॅटची संख्या कमी असेल तर ती वाढवा असं म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी. आणि बॅलेट पेपरवर देखील निवडणूक आयोग घेऊ शकतं. जर ईव्हीएम मशीन्सवर संशय असेल, त्याबद्दल लोकांमध्ये जर दुमत असेल तर नक्कीच तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तर राज ठाकरे यांनी म्हटलंय की निवडणूक आयोगाला हे सोडून दुसरं काय काम आहे. एकंदरीतच चोकलिंगम असतील किंवा वाघमारे असतील यांना या सगळ्या प्रश्नांची खरं तर उत्तरं देणं आता क्रमप्राप्त आहे असं म्हणता येईल. आणि कालचा दिवस देखील चर्चेचा होता, आजचा दिवस देखील चर्चेचा आहे. त्यामुळे निवडणूक आयोग कशा पद्धतीनं त्यांच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतं हे बघणं महत्वाचं असणार आहे. आणि ही सगळी चर्चा किंवा ही बैठक संपल्यानंतर बरोबर 1:30 वाजता किंवा 1च्या दरम्यान शिवालयमध्ये पत्रकार परिषद होणार आहे. ज्या पत्रकार परिषदेला जे शिष्टमंडळातले सगळे महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षातले जे नेते आहेत ते सगळे नेते उपस्थित असणार आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे नेमकं काय सांगतात निवडणूक आयोगाच्या या सगळ्या बैठकीनंतर हे बघणं महत्वाचं असेल. मात्र व्हीव्हीपॅटचा मुद्दा आणि मतदार यादीचा घोळ हाच प्रामुख्यानं सध्या चर्चेमध्ये आहे. हीच ती मुख्य इमारत आहे, प्रशासकीय इमारत, ज्या ठिकाणी ही सगळी जी चर्चा आहे ती चर्चा गेल्या 40 ते 45 मिनिटांपासून चालू आहे. आणि महत्वाचं हेच आहे की जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील, या सगळ्यांकडूनच सगळे हे जे मुद्दे आहेत ते उपस्थित केले जात आहेत. जयंत पाटील यांनी तर कामठी विधानसभा मतदारसंघातला एक दाखला दिलेला आहे किंवा त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की एक घर असं आहे की ज्या घरामध्ये 400 वोटर सापडलेले आहेत. त्यामुळं सकाळी नाव असतं आणि संध्याकाळी ते लगेच डिलीट केलं जातं. हा मुद्दा जयंत पाटील यांनी उपस्थित केलेला आहे. बाळासाहेब थोरात यांनी देखील म्हणजे 8 टर्म निवडणूक बाळासाहेब थोरात यांचा मुद्दा खरं तर राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे. 8 टर्म 80-90 हजार मतांनी निवडणूक जिंकतात बाळासाहेब थोरात, तर मग ते इतक्या मतांनी कसं पडले किंवा कसा त्यांचा पराभव झाला, हे कसं शक्य झालं याचं उत्तर निवडणूक आयोगानं द्यावं असं खरं तर राज ठाकरे यांनी म्हटलंय. त्यामुळे एक प्रकारे ही एकी बघायला मिळते. राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांचा मुद्दा उचलणं हे नक्कीच महाविकास आघाडी किंवा विरोधकांसाठी एक वेगळा मुद्दा म्हणावा लागेल. कारण राज ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये येतात की नाही याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. मात्र तो मुद्दा प्रामुख्यानं राज ठाकरे यांनी आता चर्चेला घेतलेला आहे. त्याचबरोबर जयंत पाटील यांनी असं देखील म्हटलंय बरेच मतदार असे आहेत की ज्या ठिकाणी त्यांना अर्ज केलेला आहे मात्र त्यांचं नावच मतदार यादीमध्ये नाही आहेत आणि या सगळ्याचे पुरावे आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. अनेक नावं जी आहेत मतदार यादीमधली ती मल्याळी भाषेमध्ये असल्याचं देखील अनिल परब यांनी निवडणूक आयोगाला दाखवून दिलेलं आहे. म्हणजे त्यांनी त्याचा दाखला दिलेला आहे. राजकीय पक्षांना म्हणजे या सगळ्याबद्दलची क्लिअरिटी झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नये, निवडणूक कार्यक्रम जो आहे तो रद्द करावा असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे या सगळ्याबाबत आता चोकलिंगम असतील किंवा दिनेश वाघमारे असतील हे नेमकं काय काय उत्तरं देतात हे बघणं महत्वाचं असेल. मात्र एक प्रकारे ही सगळ्या राजकीय नेत्यांमध्ये एक पद्धतीची पाहायला मिळते. प्रकाश आंबेडकर आलेले होते निवडणूक आयोगामध्ये. सर, आपण बघू शकतोय अनेक महत्वाचे जे मुद्दे आहेत बैठकीमध्ये ते मुद्दे आपण बघत होतो. जवळपास 40 मिनिटांपासून ही बैठक सुरू आहेत. अनेक महत्वाचे नेते आहेत ते या बैठकीमध्ये सहभागी आहेत. अनेक मुद्दे त्यांच्याकडून खरं तर मांडले जात आहेत. 40 मिनिटांपासून ही बैठक सुरू झालेली आहे. निवडणुका पुढे ढकला अशी मागणी ठाकरे बंधूंनी केल्याचं आपण बघू शकतोय. निवडणूक आयोगाला अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. कालही अनेक मुद्दे मांडले गेलेले होते, तसे आजही जे विरोधक आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि निवडणूक आयोगाला त्यांनी अनेक सवाल उपस्थित केल्याचं आपण बघू शकतोय. आम्ही अर्ज केले, जा विचारले, मग आयोग उत्तर का देत नाही असा सवाल उपस्थित केलेला आहे जयंत पाटील यांनी. विधानसभा निवडणुकीदरम्यान त्रुटी दाखवल्या, त्यावर उत्तर अद्यापही नसल्याचं सुद्धा बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात सुद्धा अनेक तक्रारी आल्याचं ते म्हणतायत. निवडणुकीसाठी तुमची यंत्रणा सज्ज नाही असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
वडेट्टीवार यांनी सुद्धा अनेक महत्त्वाचे आरोप केल्याचं आपण बघू शकतोय। किती दिवस लागू द्या, बॅलेटवर निवडणुका घ्या, अशी मागणी आता उद्धव ठाकरे यांनी या बैठकीच्या माध्यमातून केलेली आहे। आयोगानं जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा, असं राज ठाकरे यांनी आपला मुद्दा मांडल्याचं आपण बघू शकतोय। जवळपास 40 मिनिटांपासून ही बैठक सुरू आहे। देवांग दवे कोण याची माहिती घ्या, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। या बैठकीमध्ये ते सुद्धा उपस्थित आहेत। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात म्हणा, जितेंद्र आव्हाड यांसह अनेक जे नेते आहेत ते अनेक आपले मुद्दे मांडतायत। त्यातलेच महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यामध्ये जे मुख्य मुद्दे आहेत ते आपण बघतोय। जवळपास 40 मिनिटांपासून ही बैठक सुरू आहे। मुख्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमवेत ही बैठक सुरू आहे। आजच्या या बैठकीचा दुसरा दिवस आजही महत्त्वाचे जे विषय आहे ते मांडले जात आहेत। निवडणुकीमध्ये झालेला घोळ म्हणा किंवा दुबार मतदार नोंदणी असो, या संदर्भात अनेक जे महत्त्वाचे निवडणुकी संदर्भातले जे आरोप आहेत, जे सातत्याने विरोधक आरोप करत होते, त्या सगळ्यावर आज चर्चा केली जाते। आता एकंदरीत हा सगळे मुद्दे बघता निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेतं, त्यांच्याकडून काय उत्तर येतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। मुख्य नेते आहेत, शिष्टमंडळामध्ये ते पोहोचलेले आहेत, चर्चा सध्या सुरू आहेत। राज ठाकरे आपल्याला आजही आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। आजही त्यांच्याकडून अनेक तक्रारींची सरबत्ती केली गेल्याचं आपण बघू शकतोय। आयोगानं जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा, अशी मागणी आता राज ठाकरे यांनी केलेली आहे। देवांग दवे कोण याची माहिती घ्या, असं आता विजय वडेट्टीवार यांनी म्हटल्याचं आपण बघू शकतोय। बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आपण बघू शकतोय आणि याच बैठकीविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्यासोबत आहेत। संदीप, आपण बघतोय कालच्याप्रमाणे आजही आहेत ते विरोधक आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। आजच्या बैठकीत नेमकं काय घडतंय, त्यातले महत्त्वाचे मुद्दे? पाऊण तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे आणि ही बैठक जी आहे ती निवडणूक आयोगासोबत चालू आहे। वेगवेगळे मुद्दे यामध्ये येत आहेत। महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी निवडणूक आयोगाला खरं तर धारेवर धरलेलं आहे असं म्हणता येईल आणि व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यासह अनेक मुद्दे या सगळ्या बैठकीमध्ये चर्चेला आलेले आहेत। प्रकाश आंबेडकर हे आलेले होते निवडणूक आयोगाच्या याच प्रशासकीय इमारतीमध्ये, मात्र ते वेगळ्या कामासाठी आल्याचं त्यांनी सांगितलं आहे। पण हे जे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटते त्याचा कोणताही फायदा होणार नाही, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी काही वेळापूर्वी माध्यमांना दिली आहे। महत्वाचं हेच आहे की जे मुद्दे मांडतायत ते कशा पद्धतीने घेतले जातील, कारण थेट निवडणुका रद्द करा असं ठाकरे बंधूंनी मागणी केलेली आहे। चोकलिंगम असतील किंवा मुख्य निवडणूक अधिकारी दिनेश वाघमारे असतील, या दोन्ही अधिकाऱ्यांच्या समोर खरं तर ही सगळी चर्चा किंवा ही बैठक चालू आहे। त्यामुळं जर एकमत होत नसेल राजकीय पक्षांमध्ये तर ह्या निवडणुका थेट रद्द करा असं म्हणत निवडणूक आयोग हा काही राजा हरिश्चंद्र नाही असं म्हटलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट वापरलं जात नाही, पण जर व्हीव्हीपॅट वापरलं जात नसेल तर तुम्ही सगळे पुरावे नष्ट कराल। आकडेवारी जी योग्य पद्धतीनं जनतेसमोर मतदारांसमोर यायला हवी ती येणार नाही, असा मुद्दा थेट उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। आणि बाळासाहेब थोरात हे स्वतः या शिष्टमंडळात असताना त्यांच्याबद्दलचा मुद्दा जो आहे तो राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। राज ठाकरे म्हणतायत 80-90 मतांनी जर 5-6 टर्म बाळासाहेब थोरात ही निवडणूक जिंकत असतील तर यावेळेला अचानकपणे त्यांचा पराभव कशा पद्धतीनं झाला। अनेक मतदार याद्यांमध्ये मराठी भाषेतच नाही तर इतर भाषांमध्ये देखील मतदारांची नावं आहेत असं सांगत अनिल परब यांनी मल्याळी भाषेमध्ये काही नावं असल्याचा दाखला जो आहे तो देखील निवडणूक आयोगाच्या समोर दिलेला आहे। आणि व्हीव्हीपॅट जर उपलब्ध नसतील तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, किती वेळ लागतोय तितका लागू देत, निवडणूक आयोगाला दुसरं काही काम नाही असं राज ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर म्हटलेलं आहे। प्रामुख्याने हेच आहे की काही वेळानंतर आता ही बैठक संपू शकते आणि सगळे जे नेते आहेत ते या बिल्डिंगच्या खाली म्हणजे प्रशासकीय इमारतीच्या खाली येऊ शकतात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून घोषित झालेल्या नाहीत, मात्र त्यापूर्वीच कालची चर्चा अपूर्ण राहिल्यामुळे आज पुन्हा एकदा हे सगळे नेते जे आहेत ते आलेले होते आणि त्यानंतर चोकलिंगम हे मंत्रालयातील कार्यालयातून स्वतः ते प्रशासकीय या इमारतीमध्ये थांबवते। या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून द्या आणि याच बैठकीविषयी अधिकच्या अपडेट्स आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। पंकज, महत्त्वाची घडामोड आपण बघतोय, अनेक महत्त्वाचे आरोप आहेत, आज मुद्दे आहेत ते बैठकीमध्ये सध्या उपस्थित केले जात आहेत। निवडणूक पुढे ढकलली गेली पाहिजे अशी आता मागणी ठाकरे बंधूंनी केलेली आहे। अधिकच्या अपडेट्स?
ठाकरे बंधूंनी निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी केलेली आहे। निवडणूक आयोग जर का या सगळ्या गोष्टींसाठी तयार नसेल, निवडणूक आयोगाकडच्या याद्या ज्या आहेत त्या अपडेट नसतील, त्याच्यामध्ये गोंधळ असेल आणि तो गोंधळ जर का निवडणूक आयोग पूर्णपणे संपवू शकत नसेल किंवा त्याच्यातनं तोडगा काढू शकत नसेल, तर जोपर्यंत सगळी प्रक्रिया पूर्ण होत नाही, याद्या अप टू डेट होत नाहीत, तोपर्यंत निवडणुका पुढे ढकला अशी मागणी ठाकरे बंधूंनी केलेली आहे। कोर्टामध्ये तशी विनंती करावी कोर्टाला निवडणूक आयोगातर्फे अशी सुद्धा मागणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केलेली आहे। व्हीव्हीपॅटचा विषय असेल, मतांचा गोंधळ असेल, मतदारांच्या नावांचा गोंधळ असेल, या सगळ्यावरती लवकरात लवकर तोडगा काढा असं म्हटलेलं आहे। अर्थात आता मी ज्या ठिकाणी आहे तिथे निवडणूक आयुक्तांकडे जी बैठक चाललेली आहे त्या बैठकीनंतर एक पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे सगळे नेते, इतर मित्रपक्षाचे नेते हे सगळे या बैठकीला उपस्थित असणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पूर्ण पत्रकार परिषदेचं महत्त्वाचं आकर्षण जे असणार आहे किंवा ज्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे ठाकरे बंधूंचं या पत्रकार परिषदेमध्ये एकत्र येणं। खास ठाकरे शैलीतली ही पत्रकार परिषद असू शकते, कारण खूप वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना उत्तरं देणार आहेत। त्यामुळे ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची असणार आहे। निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयामध्ये ठाकरे बंधूंनी अतिशय ज्याला म्हणू शकतो स्ट्रॉंग पद्धतीने किंवा अतिशय ज्याला म्हणू शकतो परखडपणे आपली मतं निवडणूक आयोगासमोर म्हटली। उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट म्हटलं की निवडणूक आयोग काय हरिश्चंद्र नाही, किंवा राज ठाकरे यांनी विचारलं की निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याशिवाय दुसरं काम काय असतं। एकंदरीत याच्यावरून निवडणूक आयोगाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा कुठेतरी या मुद्द्यावरून आक्रमक असल्याचं स्पष्ट होतं आहे। त्यामुळे हीच आक्रमकता, हेच मुद्दे पत्रकार परिषदेत ते मांडतील। मात्र आत्ताची महत्त्वाची घडामोड म्हणजे ही बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये व्हीव्हीपॅट असतील किंवा मग मतदारांची नोंदणी असेल, त्याच्यामधला गोंधळ असेल, दुबार मतदारांची नावाचा विषय असेल, असे अनेक विषय त्यांनी घेतले। त्यानंतर आता पत्रकार परिषद इथे काही वेळा सुरू होईल। उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोघं एकत्र या पत्रकार परिषदेमध्ये लोकांना सामोरं जाणार आहेत। त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र घेतलेली ही पहिली पत्रकार परिषद असणार, त्यामुळे उत्सुकता निश्चित आहे। महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षातले सगळे नेते इकडे एकत्र आलेले आहेत। त्यामुळे भाजपा, त्यांचे मित्रपक्ष म्हणजे महायुती एका बाजूला आणि महाविकास आघाडीतले सगळे पक्ष एका बाजूला, अर्थात राज ठाकरे यांचा महाविकास आघाडीमध्ये समावेश निश्चित नाही आहे। येणार की नाही त्याच्याविषयी चर्चा आहे। 2-3 मतप्रवाह आहेत। काँग्रेसनी त्यांच्यावरती रेड सिग्नल दिल्याची माहिती, हे सगळं असून सुद्धा विरोधी पक्षांनी उचललेला एक प्रमुख मुद्दा जो राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून मांडत होते तो मुद्दा जो आहे म्हणून राज ठाकरे यांच्यासोबत आल्याचं त्यांचे नेते सांगत आहेत। बाळासाहेब थोरातांचं त्यांनी उदाहरण दिलं। 8 टर्म 80 ते 90 हजार मतांनी बाळासाहेब थोरात निवडून येते। मग मात्र असं अचानक काय झालं की लाखो मतांनी त्यांचा पराभव झाला। याच्यावरती निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांच्याकडून कुठलंही उत्तर आलं नाही किंवा त्यांना कुठलीही प्रतिक्रिया आली नाही। त्यामुळे विरोधक आक्रमक आहेत आणि या आक्रमकतेची जी दोरी जी आहे ती किंवा लगाम ज्याला म्हणू शकतो तो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंकडे होता। बाकीच्या नेत्यांनी सुद्धा मुद्दे मांडले, मात्र राज ठाकरे उद्धव ठाकरे या चर्चेमध्ये आघाडीवरती आणि त्यांच्यात आता शिवालयामध्ये त्यांची पत्रकार परिषद होणार। त्यामुळे ती पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची असणार आहे की याच्यासाठी की आतमध्ये जे मुद्दे मांडले ते मुद्दे इथे सांगतील, या बाबतीतली भूमिका ते इथे सांगतील। निवडणूक आयोगाने त्यांना जे सांगितलं त्याची माहिती देतील आणि त्याहून सर्वांच्या पुढे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र पत्रकारांच्या प्रश्नाला आता उत्तरं देणार आहेत आणि सामोरं जाणार आहेत। नक्कीच पंकज, आपण बघू शकतोय खरं तर कालच्या दिवसापेक्षा आजच्या दिवशी जे आपल्याला विरोधक आहेत ते आक्रमक होताना बघायला मिळत आहेत। अनेक मुद्दे त्यांच्याकडून मानले जात आहेत। निवडणूक आयोगासमवेत ही बैठक सुरू आहे। निवडणूक आयोगाकडून काही या संदर्भात उत्तर समोर येतंय का, त्यांचं म्हणणं समोर येतंय का? तर काही तांत्रिक कारणास्तव पंकज यांच्यापर्यंत आमचा आवाज जात नाही। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघतोय, ही जी बैठक सुरू आहे अनेक महत्त्वाचे मुद्दे या बैठकीच्या माध्यमातून मांडले जात आहेत। कालच्या दिवशी सुद्धा आपण बघितलेलं होतं अनेक महत्त्वाचे मुद्दे, निवडणुकीमध्ये झालेला घोळ, दुबार मतदार नोंदणी या संदर्भात अनेक जे महत्त्वाचे मुद्दे होते निवडणुकी संदर्भातले, ज्याचे आरोप विरोधक सातत्यानं करत येत होते, ते मुद्दे या बैठकीच्या माध्यमातून मांडले गेलेले होते। आजच्या दिवशी सुद्धा विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांच्याकडून मांडले गेलेले आहेत। आता ही बैठक नंतर पत्रकार परिषद सुद्धा पार पडेल। त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमकी काय संबोधित केलं जातं या सगळ्या नेत्यांकडून हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे।